कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन सगळ्यांक. सिडनीन जे सांगले तुमकां पोगो बील, जे पोगो बील आमी घातलेले, कितल्या लोकांक खबर आसा पोगो बील ड्राफ्ट करून असेंब्लीक दिला? कितल्या लोकांक खबर ना पोगो बिलाक कितें तें, वॉट इज पोगो बील? प्लीज रेज यू हँड. कोणाक खबर ना हांव एक्सप्लेन करता परते खबर ना जाल्यार. सगळ्यांक खबर ना जाल्यार स्कीप दॅट. खबर आसा सगळ्यांक? ओके. सो हे पोगो बील आतां अजून अशी इतली खूब घरां आसतली जे मोबायल तेंच्या कडेन फेसबूक नासतलो, वॉट्सॅप नासतले, तेंकां तेंच्या मेरेन अजून पावोंक ना आनी ते आमकां पावोवपाक जाय आनी स्ट्रॉंग करपाक जाय. हे पोगो बील आमी 40 आमदारांक दिल्ले, कोणेच ते एक्सेप्ट करूंक ना, कोणेच ते टेबल करूंक ना असेंब्लीन. तेका लागून आमी लोकांक विचारले की आमी हे जे पोगो बील जर आमकां पास करपाक जाय, जितून आमचे ऑलमोस्ट 70 to 80% गोंयचे जे प्रॉब्लम आहा, गोंयकारांचे प्रॉब्लम आहा ते सॉल्व जातले. तेन्ना आमी लोकांक विचारले हे पॉलिटिकल पार्टी कोणूच करिना, बीजेपी करिना, काँग्रेस करिना, गोवा फॉरवर्ड करिना, एमजीपी करिना, एनसीपी करिना, कोणूच गोंयकार डिफायन करपाक रेडी ना. आम आदमी पार्टी कोणूच गोंयकार डिफायन करपाक रेडी ना. तेन्ना आमी तांकां लोकांक विचारले की आमी पॉलिटिक्सान वचपाचे काय म्हणून. सो आमकां मॅक्झिमम जाग्यांचेर आन्सर येयलो येस म्हणून. हांव आयज परते तुमकांय विचारता आमी पॉलिटिकल पार्टी करपाची काय ना. सो मॅक्झिमम जाग्यांचेर आमकां येस येयलो. तुमी जशें येस म्हटलें तर आमी डिसायड, आमी आतां जानेवारीच्या 2nd or 3rd वीकान आमी डिक्लेअर करपाचें आमी पॉलिटिक्सान वयता म्हणून. आनी आमी जर वयता जाल्यार वी आर कंटेस्टींग ऑल 40 सीट्स. आमी 2, 4, 5 सिटां दवरून आमकां इलेक्शन खेळपाचें ना. आमी जर वयता जाल्यार आमचो सरकार जावपाक जाय, आमचे पोगो बील पास जावपाक जाय, गोंयकारांक लागून पॉलिसी ड्राफ्ट जावपाक जाय. हे जर आमी करतले जाल्यार काम भरपूर आसा. 1 वर्स उरला इलेक्शनाक, हार्डवर्क आसा आमकां. पयलें म्हटल्यार आमी फर्स्ट कॅम्पेन आमी जी स्टार्ट करता ती जानेवारी 1st वीक टू फेब्रुवारी 15 मेरेन ती डोर टू डोर कॅम्पेन. आमी तुमकां पॅम्पलेट्स दितले, आमचे हेल्पलायन नंबर्स आसतले, रजिस्ट्रेशन बूक दितले तुमकां, इश्यू बरोवपाक बूक दितले. सो तुमी लोकां कडेन वचपाक जाय, तुमच्या वाड्यार वचपाक जाय, घराघरान वचपाक जाय आनी पोगो बील कितें, कोल हब कितें, कोळसो गोंयान येतलो कितें जातलें, हे सगळें अवेरनस तुमी लोकांक करपाक जाय आनी लोकांक विचारपाक जाय तेंकांय रेव्होल्युशन ही क्रांती जॉयन जावपाक जाय की नाका. जर तेंच्यांनी येस म्हटलें जाल्यार तेंचे डिटेल्स तुमी घेवपाचे आनी तेंकां आमच्या रेव्होल्युशनरी गोवन्सान रजिस्टर करून तेंचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करपाचें. हे करतल्यार तुमच्या वाड्याचेर, आतां फॉर एक्झाम्पल हो वॉर्ड आसा, ह्या वॉर्डान कितलीं घरां आसतली? आसोळना हांगा 30 फूल आसोळना. ह्या वाड्या वयले कितले लोक आसा हांगा? हात प्लीज हात वयर घाला. ओके, 30 हावजीस. दिसाक आमी 30 म्हटला न्हू, दिसाक आमी 5 घरां भोंवले. 5 कितले दीस लागतले? 38 म्हयनो दवरला. 2 वर काडून तुमी गेले जाल्यार एका घरान 15 ते 20 मिनटां तुमी बसपाक जाय, तेंकां एक्सप्लेन करपाक जाय. तेंकां कितें दिसता एवरी टायम कितें जाता, वन सायडेड टॉक्स जाता. आमी वयता तेंकां सांगता येता, तशें आसपाक जायना. आमी वयता आमी सांगपाक जाय आनी तेंचें कितें म्हणणें आहा पळय तें आमी बरोवन घेवपाक जाय, नोट डावन करपाक जाय. फॉर एक्झाम्पल तेंकां ह्या वॉर्डान कितें प्रॉब्लम आसा, उदकाचो प्रॉब्लम आसा, लायटीचो प्रॉब्लम आहा, गार्बेज प्रॉब्लम आहा, भुरग्यांच्या एम्प्लॉयमेंटाचो इश्यू आहा, वॉटेवर कितें आहा पळय तेंकां कितें दिसता ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितें जावपाक जाय, नाजाल्यार ह्या गांवान आसोळना गांवान कितें जावपाक जाय, हें सगळें तुमी नोट डावन करून दवरपाक जाय. कित्याक आमी जेन्ना मॅनिफेस्टो करतले तेन्ना हे सगळे पॉयंट्स आमकां युजफूल जातले. परते तुमी तेंच्या दारार वचपाक जायना. कित्याक एकूचदा तुमी गेले, तेंचो नंबर घेतले, तेंचें नांव घेतलें, ऑक्युपेशन घेतलें. ऑक्युपेशन व्हेरी इम्पॉर्टंट. तुमी कित्याक कोण डॉक्टर आसतलो, कोण इंजिनियर आसतलो, कोण टीचर आसतलो, कोण मॅकॅनीक आसतलो, तेंचे एक्सपर्टीज आमकां मॅनिफेस्टो मेकिंगेक जाय. आमचे जी पॉलिसीज करतले आमी, एग्रीकल्चर पॉलिसी, यूथ पॉलिसी, एज्युकेशनल पॉलिसी, हेल्थ पॉलिसी, हे पॉलिसी करपाक त्या लोकांचे इनपुट्स आमकां लागतले. सो तुमी वयतले तेन्ना ते नोट डावन करप व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे जेन्ना डोर टू डोर जालें, एकदा डोर टू डोर जालें, आमच्या कडेन सगळ्यांचो डेटा येयलो, नंबर येयले की मागीर तुमच्या गांवान सपोज कितें प्रॉब्लम जालो, प्रोटेस्ट करपाक जाय नाजाल्यार कितें इश्यू आसा जाल्यार एका मॅसेजीचेर एक जी मॅसेज आमी धाडटले ती सगळ्या नंबरांक पावतली एट अ टायम, सारकें एवरी घरान पावतले. कित्याक एवरी घरांतल्यान आमी नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, व्हॉट्सॅप नंबर आमी तेंच्या कडल्यान घेतले. सो हितून फायदो कितें जातलो आमकां, आमचे रेव्होल्युशनरी गोवन्साचे कितें आमकां लोकां मेरेन पावोवपाक जाय तें आमकां पावोवपाक मेळटलें. आमचे व्हिडियोज, आमचे मॅनिफेस्टोज, आमचे विजन डॉक्युमेंट, हे सगळें कितें आसा रेव्होल्युशनरी गोवन्साचे कितें कितें एक्टिविटीज चलता हें सगळें तेंच्या मेरेन पावोवपाक मेळटलें. इवन गोंयान कितें घडटा, गोंयकार कशे काबार जाता, हें सगळें कितें आसा पळय इन्फॉर्मेटीव व्हिडियोज ते तेंच्या कडेन ना, इन्फॉर्मेटीव पोस्ट तेंच्या कडेन आमकां पावोवपाक हेल्प जातली. तेका लागून फर्स्ट फेज इज डोर टू डोर कॅम्पेन. आतां हांव तुमकां विचारपाक सोदता, तुमी आतां येयले हांगा, कितले लोक हांगा आसा जे आपल्या गांवान आपल्या वॉर्डान
कितले ह्याच गांवांत न्हू खंयच्याय दुसऱ्या भायल्यान दुसऱ्या वॉर्डांसून जर कोण असेल तांकां विचारपाक सोदता कितले लोक डोर टू डोर डोर टू डोर कॅम्पेन करपाक रेडी आसा. प्लीज रेज युअर हँड. हात वयर घालचे. कितले लोक घरा घरान वचोन पॅम्पलेट दिवन डोर टू डोर कॅम्पेन करपाक रेडी आसा. खंयसरूय एनीवेर हांव सांगता डोर टू डोर म्हणलें तांकां सांगप म्हणायचें डोर टू डोर वचोन तेंच्या घरा वचोन तांकां समजावपाचें तेंकां फोर्स करपा न्हू वचोन तेंकां समजावपाचें आनी तांकां दाखोवपाचें वचोन सांगपाक तांकां सांगिल्ले शिवाय जे मनशाक कळना आजून कोण मिटींग येयनाय तांकां वचोन कळपाक तें हिसाब तो कितू जावं वचोन तयार आसा वचोन तांकां कन्वर्ट करपाक म्हणजे सांगपाक. Yeah. Yeah, please come. No, take question. Will at the end Will at the end. My question answer session असतले. या क्वेश्चन आन्सर सेशन असतले सो त्यांना क्वेश्चन्स घेऊया आम्ही. ओके सो तुमचे काम कितें आता सपोज तुम्ही भोंवून जाले तुमची थोडे NTRG असतले थोडे तुमकां इन्स्टिगेट करतले तुमकां सो प्लीज कोणें इन्स्टिगेट जावचें न्हू कोणाक बॅड वर्ड्स दिवचे न्हू. कोण सपोज तुमकां वच म्हणटा घरांतल्यान वी आर नॉट इंट्रस्टेड तेका थँक्यू म्हणपाचें भायर सरपाचें. तुमी सपोज तेका बॅड वर्ड्स दिले तेच्या कडेन आर्ग्युमेंट्स केले डिबेट करपाक रावले जाल्यार तो व्हिडिओ काडटलो सोशल मिडियाचेर घालतलो RGचे आनी तुमचें नांव पाठ करतलो. सो तें करप ना. कोणें नाका म्हटलें नॉट इंट्रस्टेड म्हटलें तेका दिवपाचें पॅम्पलेट व्हर म्हटलें पॅम्पलेट हाडपाचें थँक्यू म्हणून भायर सरपाचें. कित्याक आमकां भरपूर घरां आसा कवर करपाक. फाल्यां तुमचो हो वॉर्ड जर क्लियर जालो डोर टू डोर जाल्यार तुमी नेक्स्ट वॉर्डान दुसरी टीम आसा तांकां हेल्प करपाक जाता तुमच्यान. कित्याक आमकां फूल कॉन्स्टिट्युएन्सी बिल्ड अप करपाक जाय आनी तुमचें फूल कॉन्स्टिट्युएन्सीन तुमचें रिलेशन बिल्ड जावपाक जाय. आतां रेव्होल्युशनरी गोवन जे इलेक्शनाक देंवता जाल्यार हे इलेक्शन आमी दुसऱ्या पार्टीचे पॉलिटिकल पार्टीज आसा BJP काँग्रेस गोवा फॉरवर्ड हेंच्या पेक्षा आमी डिफरंट कशे हो एक क्वेश्चन येतलो तुमकां जाल्यार एकूच तुमकां सांगपाक सोदता आमी डिफरंट आसतले. आमी कोणाक पयशे दिवपाचे ना आमी कोणाक ब्रायब दिवपाचे ना वोट घालपाक. आनी आमी जर लोकांक दितले जाल्यार गोंयचो विजन डॉक्युमेंट आमचो जो मॅनिफेस्टो आसतलो तो मॅनिफेस्टो 1 पेजीचो ना 2 पेजीचो नासतलो. इट वील बी अ बुक विजन डॉक्युमेंट आसतलो गोंयचो. हांगा कितले लोक शेत रोयताले हेच्या पयलीं शेत रोयला केन्ना कितले लोकांनी शेत रोयला नुस्तें फिशरमॅन ओके कितले लोक टुरिझम बिझनसाचेर डिपेंड आसा रेस्टॉरंट हॉटेल इंडस्ट्री वॉटेवर कितले लोक आहा. ओके सो तुमकां लागून कितें तरी पॉलिसी आतां गव्हर्मेंटाची आसा फिशरमॅनाक लागून पॉलिसी आसा गव्हर्मेंटाची हय कितें म्हणून आसा पॉलिसी दॅट इज सबसिडी नॉट पॉलिसी. पॉलिसी कितें आतां फॉर एग्जाम्पल फिशरमॅन आसा त्या फिशरमॅनाचो इन्कम वाडोवपाक जाय जाल्यार कितें रोड मॅप ना जाल्यार प्लॅन सरकारा कडेन आसा. केन्ना तुमच्या कडेन येवन सरकाराचो खंयचो ऑफिसर येवन तुमच्या कडेन अंडरस्टँड केला तुमचे प्रॉब्लम तुमचो बिझनस कित्याक डावन जाता नुस्तें कित्याक कमी मेळटा केन्ना विचारला तुमकां. एग्रीकल्चर कोण फार्मर्स आसा तांकां लागून पॉलिसी आहा गव्हर्मेंटाची फार्मर्सांचो इन्कम कसो डबल करतले कशें तांकां कॅश क्रॉपान हाडटले ट्रेनिंग दिता तुमकां कोण हय. यूथ आसा तांकां एम्प्लॉयमेंट पॉलिसी आसा कसो एम्प्लॉयमेंट क्रिएट करतले कशें स्कील डेव्हलप करतले. हो सरकार जो चल्ला पळय टोटल सरकार पॉलिसीलेच चल्ला. आमकां ते पॉलिसीज करपाक जाय आनी रेव्होल्युशनरी गोवन्स ते पॉलिसीज करतले. आमकां दुसऱ्या सरकारा भाशेन फेक प्रॉमिसीस दिवपाचे ना. बाकीचे सरकार कितें दितले काँग्रेस वी वील डबल फार्मर्स इन्कम इन बाय 2022 बाय 2027 वॉट एवर अशें 5 years 10 years म्हणटले पूण तेंच्या कडेन रोड मॅप नासतलो कशें डबल करतले. आमकां एज्युकेशन सिस्टम आमची जर चेंज करपाक जाय बरी करपाक जाय स्ट्रेंथन करपाक जाय भुरग्यांचे स्कील डेव्हलप करपाक जाय जाल्यार कशें करतले कितली इन्स्टिट्यूट येतली गोंयांत कितले भुरगे कसले स्ट्रिमीन वयतले कितले पयसो लागतलो ताका कोणाच कडेन रोड प्लॅन ना. आमचो नुस्तेकार आसा नुस्तेकारांक लागून आयज LED फिशिंगेक लागून तांकां प्रॉब्लम जाता पोल्युशनाक लागून प्रॉब्लम जाता कोणूच तेंच्या कडेन विचारपाक येना. फक्त गव्हर्मेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट फिशरीज डिपार्टमेंट कसलेय डिपार्टमेंट फक्त येता आनी सबसिडीज वाडटा. नेट घे म्हणटा तो म्हणटा तूं फेन्सिंग घाल एग्रीकल्चर कर तूं ट्रॅक्टर घे पूण तो कशें करप ती ट्रेनिंग कोण दिना तुका. तूं क्रॉप तुजे लायले तुजे क्रॉप विकते घेवपाक सरकार येना तुजे क्रॉप ते पाड जाता तुका ते बाबा कितें रोग लागला कितें तेका तेजे डिजीज लागला ते कशें घालोवपाक जाय खंयचो ऑफिसर येना. सो तेका लागून फार्मर्स हेल्पलेस जाल्ले आसा
फिशरमॅन हेल्पलेस जाल्ले आसा. आतां सागरमाला प्रोजेक्ट येता, रिवर नॅशनलायझेशन जाला, फिशरमॅन ऑलरेडी ड्रेजिंग तुमच्या गांवांत आसोळणात मरे येता ड्रेजिंग ऑलरेडी तेंच्यांनी बोटी हाडलेले आसा, ड्रेजिंग चालू जातले. सो एकदा ड्रेजिंग जाले की नुस्तेकार सगळे काबार जातले, फिशरमॅन सगळे काबार जातले आनी हे सरकाराक तेचे मात पासून पडलेले ना. सो आमकां पॉलिसीज फ्रेम करपाक जाय. आमचे इंडस्ट्रियल इस्टेट आसा थंय आमचे भुरग्यांक कशे कामाक लायतले. सो रेव्होल्युशनरी गोवन्स एक विजन डॉक्युमेंट दितलो गोंयकारांक, जो विजन डॉक्युमेंट आमी सरकारान येयल्या उपरांत आमी ते चालीक लायतले, इम्प्लिमेंट करतले आनी तो विजन डॉक्युमेंट गोंयकार रेडी करतले. खंयच्या आमी भायल्या पार्टेक दिवचे ना. आतां गोंयचो टुरिझम पॉलिसी करपाक तेंच्यांनी स्पेनाक एका कंपनीक, प्रायव्हेट कंपनीक 3.5 करोड दिल्ले आसा, 3.5 CR हे तांकां पे केल्ले आसा. आमचे पॉलिसीज आमी करपाक जाय. आमच्या कडेन जातले काय ना पॉलिसीज करपाक? आमच्या गोंयांत कितें जाय तें आमकां स्पेनांतल्यान लोक जाय सांगपाक. हय, इतली वर्सां टुरिझम आमी गोंयांत जे हाडले टुरिस्ट, वर्ल्ड क्लास टुरिस्ट येताले ते स्पेनाचे लोक येयल्ले आमकां सांगपाक कशें टुरिझम बिल्ड करते. हय, ते आमी केल्ले गोंयकारांनी. कोणे केल्ले? आमी केल्ले. सो ह्या फुडें ते आमकांच करपाक जाय, पूण हो सरकार आमकां तो चान्स दिना. सो ते इन दॅट वे वी आर टोटली डिफरंट. आमी पयशांचेर इलेक्शन करचे ना. आमी लोकांचे जे एफर्ट्स आसतले, तुमचे जे एफर्ट्स आसतले, तुमचे हार्डवर्क आसतले, सिन्सियरिटी आसतले, तेचेर आमी इलेक्शन कंटेस्ट करतले. आनी हे दीस इलेक्शन वील बी ड्रिवन बाय नीज गोंयकार. हांगा आमी मायग्रंट वोट बँक जे आसा पळय ते कॅन्सलेशनाक घातला. अजून मेरेन खंयच्या तरी पॉलिटिकल पार्टीन मायग्रंट वोट बँक कॅन्सलेशनाक घातला? एक तरी मायग्रंटाचे वोट बँक कॅन्सल केला? काँग्रेस, बीजेपी, आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड, एनसीपी केला कोणे तरी? कोणेच करूंक ना. तेंच्यांनी क्रिएट केला. व्हेरी गुड, तेंच्यांनी क्रिएट केला. आमकां ते क्रिएट करपाचें ना. सो लोक आमकां विचारता तुमी दुसऱ्या पार्टीक जॉयन जातले आनी कित्याक जातले? आमकां जर तांकां जॉयन जावपाचें आसलें आनी आमकां जर फक्त पॉलिटिक्स आमचो जर मेन एजेंडा आसलो जाल्यार आमी केन्नाच मायग्रंट वोट बँकाक हात लावचे नासले. कित्याक एवरी कॉन्स्टिट्युएन्सी मिनिमम 3000 मायग्रंट वोट बँक जाल्ली आसा, मिनिमम 3000. आनी गोंयान आमदार 1500, 750 वोट बँकान जिखता. सो तुमकां सगळ्यांक हांव सांगपाक सोदता की रेव्होल्युशनरी गोवन्स ही केन्नाच दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीक जॉयन जावपाची ना. कित्याक आमकां जर जावपाचें आसलें जाल्यार हे मायग्रंट वोट बँकाक ते जशे क्रिएट करता तशें आमी क्रिएट करपाचें. आमकां ते क्रिएट करपाचें ना. आमकां मायग्रंट वोट बँक काबार करपाक जाय आनी आमकां गोंयकारांक लागून पॉलिसीज करपाक जाय. आनी बेज इज पोगो बिल एकदा आमचे पास जाले, बाकीचे जे आमी पॉलिसीज करतले दे वील बी बेनिफिशियल ओनली टू नीज गोंयकार, ओनली टू पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. विदाउट पोगो बिल कसलीय पॉलिसी आमी हाडलो, कसलेय अमेंडमेंट आमी हाडले सिस्टमात जाल्यार ते पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक लागना. कित्याक गोंयकार कोण तो डिफायन जावना. सरकाराक कोण गोंयकार? 5 वर्स ज्याच्या कडेन रेशन कार्ड आसा, वोटिंग कार्ड आसा, आधार कार्ड आसा तो गोंयकार. सारकें? आमच्या कडेन कितें डिफरंट कार्ड आसा गोंयकार म्हणून प्रूव करपाक? आतां आयज आमकां रायट्स मेळटा ते तेंकां मेळटा. आमकां गव्हर्मेंट जॉब मेळटा तेंकांय मेळटा. आमकां गव्हर्मेंट स्कीम मेळटा तेंकांय मेळटा. आमकां प्रायव्हेट जॉब मेळना पूण तेंकां चड मेळटा. आमकां बिझनस लायसन्सीस कमी मेळटा, तेंकां चड मेळटा. सो मार्केटान प्लेस बसपाक, बिझनस करपाक आमकां कमी मेळटा, तेंकां चड मेळटा. सो हे सगळे प्रॉब्लेम जर आमी सॉल्व करतले, टॅकल करतले जाल्यार पोगो बिल आमकां हाडपाक जाय, लोकां मेरेन ते पावोवपाक जाय आनी सरकार घडोवपाक जाय. आतां हांव तुमकां विचारता, तुमकां जर कितें क्वेश्चन आहा, कित्याक तुमी लोकांच्या दारार वयतले, लोकांक कन्विन्स करतले, तुमकां लोकांक अवेरनस क्रिएट करतले, जाल्यार तुमकां कितें क्वेश्चन्स आसा आरजीचे जे तुमकां तुमच्या मनान आसा, डावट आसा, कितें जाल्यार तुमी आमकां विचारपाक शकता. आय ट्राय टू आन्सर. प्लीज कितेंय क्वेश्चन आले आमगे फिलिप नेर आहा हय पयले येयलो तो इलेक्शना पयले एक मान एक हात वळखना तो कोणा. फिलिप नेरीन केन्ना तुका तुज्या गांवचो रोड मॅप दिल्लो, प्लॅन दिल्लो, पॉलिसी दिल्ले? वी आर रेडी टू या सपोर्ट. या आमी बरे आमदारांक आमी निवडून हाडले. आमी तांकां केन्ना गांवांक लागून तूं 5 वर्सां कितें करतलो म्हणून रोड मॅप विचारला? केन्ना तुका तेणी रोड मॅप दाखयला? हय, कोणे तरी खंयच्याय आमदारान फिलिप नेरीच सोड, हेच्या पयलीं जर कोण येयल्लो जाल्यार तेच्या पयलीं कोण येयला तोच तुमचो भरपूर टायम आहा. पूण खंयच्याय सायड दुसऱ्या सुद्दां कॉन्स्टिट्युएन्सीन कोणे तरी आमदारान हांव ह्या कॉन्स्टिट्युएन्सीक नाल्यार हांव गोंयांक लागून हो आमचो रोड मॅप आसा, खंयच्याय पॉलिटिकल पार्टीन तुमकां प्रॉपर रोड मॅप, नॉट मॅनिफेस्टो, बेश्टे ते उतरान आय वील पर्रीकरान काय सांगलेले 100 days गार्बेज क्लीन करतलो, 100 days करप्शन क्लीन करतलो, 100 days दिगंबर कामताक भितर उडयतलो, गेलीन उडयतलो, काय सांगना. तशें ना. रोड मॅप, प्रॉपर रोड मॅप. फॉर एक्झाम्पल हे जर आमकां शॉप घालपाक जाय, हे घर बांदपाक जाय जाल्यार घराचो प्लॅन काडटा काय ना पयलीं आमी सर्वे?
कितलो खर्च जातलो, कितले किरे लागतले, कितले रेंव लागतले, कितले लायटी लागतले, वायरी कितले लागतले, पायपा कितले लागतले, टायल्स कितले लागतले, हे सगळे एस्टिमेट काडटा काय ना आमी. तो एस्टिमेट केन्ना कोणी काढून दिला तुमकां गोंयांक लागून? सो आमी असले मनशांक निवडून हाडला पळय सेल्फिश रिजनाक लागून पॉलिटिक्सान येयल्ले, तो 100% ते वयतले, यू टर्न घेतले, चेंज जातले, कित्याक ते येयलाच पयसो करपाक. ते तुमकां लागून येवंक नासले आनी आमी तांकां केन्ना क्वेश्चन करूंक ना. जेन्ना फिलीप नॅरी गेलो, कित्याक लोक त्याच्या दारार जेंच्यान ताका वोट मारलेले, कित्याक त्याच्या दारार वचून बसोंक ना लोक? तू कित्याक गेलो आमकां सांगचे आदी, कित्याक गेलो? 7,000 to 8,000 वोट पडला आसतील ताका फिलीप नॅरी. सो कित्याक कोणे कितली पडली हेका? सो कित्याक कोण त्याच्या दारार वचोंक ना? We don't have any option. Now we have option, no? या पूण हे जर केले आता म्हणटा, आता लोकांक कितें क्वेश्चन आसता, लोकांचो एक क्वेश्चन आसता की फाल्यां रेव्होल्युशनरी गोवन्साचे कॅन्डिडेट येयले जाल्यार ते गेले जाल्यार हो क्वेश्चन येता आमकां, ते पार्टी सोडून गेले जाल्यार. सो त्याचो आन्सर इतलोच आसा, एक आमी लिगल एफिडेविट मारतले, तेंच्या कडल्यान सायन मारून घेतले, दॅट इज वन थिंग. पूण सेकंड थिंग, तुमी जो कॅन्डिडेट आमी सिलेक्ट करतले आनी तुमी इलेक्ट करून हाडटले, तो कॅन्डिडेट तुमचो आसपाक जाय, तेचेर फूल प्रेशर तुमचो आसपाक जाय, तुमी तेका कंट्रोल करपाक जाय. अशें जावपाक जायना तो MLA जाता, कॅन्डिडेट जाता आनी तुमकां कंट्रोल करता. तुमी तेका कंट्रोल करपाक शिकपाक जाय, तुमी क्वेश्चन्स विचारपाक शिकपाक जाय. तुमी एवरी टायम सायलंट रावतले, वन वे टॉक जातले, तो येतलो उलयतलो, तुमी घरा वयतले, टाळयो मारतले, हे बुके दितले, असले आसपाक जायना. तुमी तेका एवरी टायम क्वेश्चन करपाक जाय, तो कितें काम करता, खंय वयता, कितें ना, हे सगळो रिपोर्ट तुमी घेवपाक जाय. बिकॉज यू आर पेईंग फॉर हिज पेट्रोल, फॉर हिज सॅलरी, फॉर हिज हेल्थ केअर, कितें आहा ते तुमी पे करता, बिकॉज इज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर कॉन्स्टिट्युएन्सी. सो जो मेरेन तुमी कंट्रोल घेयना, जो मेरेन तुमी डेमोक्रेसीन पार्टिसिपेट जायना आनी तुमी तुमकां रायट दवरिना तो क्वेश्चन करपाचो, हे फुडें कंटिन्यू जायत रावतले. सो हांव तुमच्या कडेन सगळ्यां कडेन मागता, कोणायचो कॅन्डिडेट यो, आर्जीचो यो, कोणाचो यो, क्वेश्चन करपाक शिका. तो जर रॉंग करता तेच्या घरा फुड्यान वचून बसपाक शिका. व्हेरी इम्पॉर्टंट. आयज जर 1000 लोक जर फिलीप नॅरीच्या घरा वचून बसलेले, जेन्ना तेणी पार्टी चेंज केल्ली, 2 दिसां भितर ताका परतो येवचो पडटलो आसलो. येतलो आसलो काय ना? हे जर केल्ले जाल्यार 1000 लोक जर दारार तेच्या बसलेले आनी ताका भायरूच येवंक दिवंक नासलो घरांतले, परतो ताका काँग्रेसीन येवचो पडटलो आसलो काय ना? हा, पूण ते आमी करिना. सो हो प्रेशर आमी क्रिएट करपाक जाय. हे आमी पार्टी डेमोक्रेसीन फक्त वोट मारले, घरान न्हिदले, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. बिकॉज तुमचे पर्सनल लायफ अफेक्ट जाताय पॉलिसीन. आमी असल्या सरकाराक हाडटा, आमकां कितें दिसता, आमी कामाक वयता, घरा येता, आमचे पर्सनल लायफ काय अफेक्ट जायना. तुमकां जर घर बांदपाक जाय, प्लॉट घेवपाक जाय, नाल्यार फ्लॅट घेवपाक जाय, ह्या एरियेन कितले पयशे जाय तुमकां? कितले लाख जाय? एक फ्लॅट घेतले तुमी मारगांव, तुमकां फ्लॅट घेवपाक जाय, कितले लाख जाय तुमकां? 50 lakhs? हय, मिनिमम. आमच्या जर सरकारान, आतां आमी म्हणटा कितें, म्हाका कितें 50 lakhs, आतां म्हाज्या कडेन 50 lakhs ना, पूण तुज्या कडेन 50 lakhs ना म्हणून तूं सरकाराक केन्ना ब्लेम केला केन्ना ब्लेम ना. आमी म्हणटा पर्सनल लायफ. आयज सपोज आमच्या सरकारान, हे गोवा गव्हर्मेंट, कितले काँग्रेस जावं BJP, तेंच्यांनी सपोज लँड प्रोटेक्शन बील हाडलेलें आनी गोंयच्यो जमनी जर गोंयकारांकूच दवरले, हे 50 lakhs जातले फ्लॅट काय 20 लाखांक मेळटले आसले आमकां? सो हे लँड प्रोटेक्शन बील केन्नाच येवंक ना. गोंयकारांचे जमनी वांटोवपाक केन्नाच बील खंयच्या सरकारान हाडूंक ना. सो तुमचे एवरी पर्सनल लायफान, तुमचे हेल्थ केअरा पासून सगळें जें कितें जाता पळय तेका रिस्पॉन्सिबल हो सरकार आसा. फेल्ड पॉलिसीज आयज तुमी भुरग्यांक शिकयता, तुमी सॅक्रिफायसीस करता, तुमी लोन काडटात, भुरग्यांक डेली स्कुलाक सकाळी उठतात, तेंच्या वांगडा तेंकां ब्रेकफास्ट करून दिता, तेंकां स्कुलाक धाडटा, सगळें करता तुमी. तो एक्झाम जाता, तो BSc जाता, BCom जाता, आनी कितें इंजिनियर जाता, पास आउट जाता, जॉब मेळटा तेका, पूण तुमी सरकाराक ब्लेम करिना. तुमी चिंतता भुरगो आपलो शिकपाक ना जाल्यार जॉब ना, हें ना, तुमी केन्नाच तुमच्या सरकाराक क्वेश्चन करिना. तेंचे जर पॉलिसीज आसले, गोंयान जे वेर्ना इंडस्ट्रियल ऑलमोस्ट 20,000च्या वयर लोक काम करता, 10 to 15% गोंयकार आसतले. गोंयकारां कडेन स्कील ना, गोंयकार काम करिना. भायर आमचे गोंयकार आयज भायल्या देशान गेला, ते गोंयकार 15 वरां काम करता, 18 वरां काम करता काय ना? शिपीर वयता, बोटीर वयता, सी फेरर्स आसा, कितली वरां काम करता ते? तेंचे लायफ कितें आहा? गोंयान आहा तेच्याकून तरी टफ लायफ थंय जगता ते बोटीर. सो अशें ना की गोंयकार काम करिना. आमचो खंयचोच सरकार गोंयकारांक काम दिवपाक सोदिना, कित्याक तांकां मायग्रंट वोट बँक इम्पॉर्टंट जाल्ली आसा.
तांकां मायग्रंटांचे जे वोट्स आसा पळय ते इम्पॉर्टंट आसा. सो दिसान दीस ते कंपनी झाडीत आसा आनी तितून भायल्या लोकांक भरीत आसा. सो आमकां तेकाच लागून आमकां पॉलिसीज फ्रेम जावपाक जाय, जे पॉलिसीज गोंयकारांक सुटेबल जातले आनी तुमी हे पॉलिसीज आनी गव्हर्नमेंट हितून तुमी इन्वॉल्व जावपाक जाय. डेमोक्रेसीन तुमी इन्वॉल्व जावपाक जाय. कित्याक तुमचे पर्सनल लायफ आयज अफेक्ट जाल्ले आसा. बीड हेल्थ केअर तुमी आयज सीक पडले, तुमी आजिलो हॉस्पिसियोन वचपाक फाटी फुडें सरतले, कित्याक गर्दी आसतली, थंय तुमकां ट्रिटमेंट सारकी मेळची ना. तुमी करता वयतात अपोलोन वयतले ना आनी खंय प्रायवेटान वयतले, पयशे मोडटले. जे फॅसिलिटीज तुमकां फ्री ऑफ कॉस्ट मेळपाक जाय आसले त्याच जाग्यार तुमी डॉक्टराक 1000 रुपया दिवन येता. मातसो जोर येयलो, खोकली येयली, थंडी जाली सुद्दां जाल्यार आमी डॉक्टरा कडेन वयता, 700-800 रुपीज मोडून येता काय ना? हे सगळें आमी गव्हर्नमेंटाक टॅक्स भरता. आमकां आमच्या गांवांत हेल्थ क्लिनीक जाय आसले, ते हेल्थ क्लिनिकान हे फॅसिलिटीज जाय आसले, पूण हे कांयच मेळना. कित्याक सरकार हो जो सरकार आना जाल्यार हेच्या पयलीं सरकार तेंच्यांनी फक्त करप्शन केलें. MLAs आपले प्रॉपर्टीज वाडयत आसा, आपले घरा बंगले आपले जागे वाडयत आसा, मिनिस्टर वाडयता, सरकार वाडयता. गोंयकार गरीब जायत आहा, भिकारी जायत आनी गोंयकार खंय तरी आपले एक्झिस्टन्स आसा पळय ते काबार करीत आसा. आनी हें सगळें कितें जाता पळय तेका रिस्पॉन्सिबल आमी आहा. कित्याक आमी क्वेश्चन करिना, आमी फाटल्यान रावता. आमचे पर्सनल लायफ म्हणून आमी घरान टीव्ही पळयतात, गाळयो मारले जाल्यार घरान गाळयो मारतात, फॅमिली वांगडा बसोन केन्नाच रस्त्यार येना, केन्नाच दुसऱ्याक अवेरनस क्रिएट करपाक भायर सरना. सो आतां टायम येयला आमकां आमच्या जाणट्यांनी जी चूक केल्या, आमच्या पेरंट्सांनी जी चूक केल्या पळय ती आमी करपाक जायना. आतां आमच्या वांगडा कितलेशे सिनियर सिटीजन आमच्या वांगडा जॉईन जाता, ते वयल्यान आमकां सांगता बाबा आमी जी चूक केल्या ती तुमी करूं नाका, अशें डायरेक्ट सांगता. आमी हेंकां माथ्यार बसयले, तुमी बसोवं नाका. सो आतां ह्या फुडें कोण आमदार येतले, मिनिस्टर येतले, तांकां माथ्यार बसोवपाक जायना. स्टार्टींग फ्रॉम सरपंच, पंचाक क्वेश्चन करपाक शिका पयलीं स्टार्टींग. ग्रामसभा अटेंड जाय, ग्रामसभेक तुमच्या गांवांत कितें जाता कितें नाय तुमी डिसिजन घेवपाक जाय. सरपंचाक निवडून हाडलो म्हणून तो गांवचे बरें करचो ना, तो आपले पोटले भरतलो, तो हप्ता घेतलो, बिल्डिंगे हाडटलो, कितें हाडटलो, त्या बिल्डिंगेन फ्लॅट घेवपाक तुमकां जावपाचें ना. डिफरंट इश्यूज आसा, गार्बेज इश्यू, उदकाचे इश्यू. उदक आतां गोंयान इतले बिल्डिंग्स येता की तुमचे उदक आहा ते बिल्डिंगेक वयतले, तुमकां उदक नासतलें. प्रॉब्लम भरपूर जावपाच्या. सो तेका लागून तो कंट्रोल आमकां आतांच घेवपाक जाय. सो तुम्ही सगळ्यांनी हांव तुमच्या कडेन मागता की तुम्ही डोर टू डोर करा, लोकांक अवेअर करा. RG जी फॅमिली आहा ती स्ट्रॉंग करपाक जाय आमकां आनी वाडोवपाक जाय. जितले आमी वाडटले, जितले आमी स्ट्रॉंग जातले, तितलेच हो सरकार आमकां भियातलो आनी तितलेच आमचे जिखपाचे चान्सीस वाडटले. बिकॉज दीस इलेक्शन आमकां वोट स्प्लीट करपाचे ना. गोंयान EVMाचे स्कॅम जावपाचे चान्सीस ना. बिकॉज आमचे मशीन्स आसता, उगडास धरा सामके तकलेन घाला. आमची मशीन्स VVPAT मशीन. आमी जेन्ना वोट मारता तेन्ना आमकां त्या मशिनान एक स्लीप येता. लास्ट टाइम कोणे वोट केला असेंब्ली इलेक्शनाक पयला तुमी स्लीप येता ती. सो ते स्कॅम जावप. सो लोक म्हणटा कितें बॅलट हाड, ते मोदी सरकार तो बॅलट हाडपाचो ना, बॅलट पेपर हाडपाचो. तांकां EVM स्कॅम गोंयान कित्याक जायना? गोवा इज अ स्मॉल स्टेट. सो आमकां तेंच्यानी सगळे 1700 जे बुथ्स आसा तांकां आमकां VVPAT मशीन दिला. सो तें जावपाचें ना. ते कितें करतले? ह्या ZP इलेक्शनाक आम आदमी पार्टीन 9 प्लेसींचेर BJPक जिखयला. 9 प्लेसीस आम आदमी पार्टीचे जे वोट्स असले पळय ते विनिंग मार्जिन आहा त्याच्याकून चड असले. सो दे वील यूज आम आदमी पार्टी, दे वील यूज गोवा फॉरवर्ड, इंडिपेंडंट कॅन्डिडेट, सगळ्यांक यूज करतले ते वोट स्प्लीट करपाक आनी आपलो वोट शेअर आहा तो तसोच दवरतलो. सो आमकां अशें पिक्चर क्रिएट करपाक जाय आनी अशें लोकांक सांगपाक जाय दीस इलेक्शन इट इज RG वर्सीस BJP 1:1. जशें प्रेसिडेंट इलेक्शन जाता US बीन तशें आमकां दवरपाक जाय. आमकां दुसरे पार्टी भायर मारपाक जाय. लोकांक सांगपाक जाय तांकां वोट मारून तुम्ही तुमचे वोट स्प्लीट करतले आनी BJPक जिखयतले. हे लोकांच्या तकलेन आमकां घालपाक जाय. इट इज RG वर्सीस BJP. भितर आमकां काँग्रेस इज ऑलमोस्ट डेड, गोवा फॉरवर्ड इज डेड. आम आदमी पार्टी वोट स्प्लीट करतली आनी दुसरे कांयच करपाची ना. कित्याक ते गोवा फॉर गोवन्स म्हणून तेंचे टॅगलायन आहा. पूण गोवन्स कोण ते सांगाना. विजय सरदेसाय गोंयकार पण सांगता, पूण गोंयकार कोण तोय डिफायन करिना. सो हे दोनूय पार्टी वोट स्प्लीट करतले आनी BJPक जिखयतले आनी ते वांगडा आसा, 100% वांगडा आसा. कित्याक आयज तुम्ही पळयता टीव्ही लायता तुमकां आम आदमी पार्टी दिसता आनी कितें लायता तुमकां आम आदमी पार्टी दिसता. कित्याक तांकां फूल पब्लिसिटी दिवप चालू आहा. कित्याक BJPक खबर आसा हे वोट स्प्लीट करतले म्हणून. सो ते वोट स्प्लीट करपाक तुम्ही दिवचे न्हू. आनी तुम्ही तुमचे जे काम आसतले एकूच वर्स आमकां काम करपाक जाय. सपोज आमचो सरकार येयलो, आमचो गव्हर्नमेंट येयलो जाल्यार हे पॉलिसीज जे आमी करतले, जो डॉक्युमेंट करतलो तो इम्प्लिमेंट जावपाक आमकां हेल्प जातलो. आमकां 4 सीटां 5 सीटां दवरून आनी जिखोन आमच्या आमदारांचे, आमच्या MLAंचे लायफ सेट करपाचें ना. आमचो आमदार 5 जाण येयले, तांकां सॅलरी मेळटली, 1 लाख 1.5 लाखची सॅलरी मेळटली, तांकां पेट्रोल मेळटले, सगळें मेळटले, 5 वर्सान तांकां पेन्शन मेळटले. आमकां तेंचे लायफ सेट करपाचें ना. आमकां गव्हर्नमेंट फॉर्म करपाक जाय एट एनी कॉस्ट.
आमकां गव्हर्मेंट फॉर्म करपाक जाय. जशें आमी फुटबॉल मॅचीक वयता जिखपाक खेळटा तशेंच हे इलेक्शन पासून आमकां जिखपाक खेळपाक जाय. 8 सिटां 10 सिटां अशें न्हू. आमी जिखतले आनी तो कॉन्फिडन्स तुमकां आसपाक जाय. तुमचे सीट वेलीम कॉन्स्टिट्युएन्सीचे सीट हाडटले आमी म्हणून तुमकां कॉन्फिडन्स आसपाक जाय. बेनावलेकारांक तेंकां दिसपाक जाय आमी बेनावलेचे सीट हाडटले, मारगांवच्यांक तेंकां दिसपाक जाय आमी मारगांव सीट हाडटले. सो सगळ्यांनी आप आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन पॅशनेटली विथ डेडिकेशन आणि हॉनेस्टी, सगळ्यात इम्पॉर्टंट हॉनेस्टी. आज रेव्होल्युशनरी गोवन्साक लोक उलो मारतात, लोक मानतात, रिस्पेक्ट दितात. तेजें एकूच रिजन आमी ट्रुथफूल रावला. आमी देवाक सदांच उगडास करता. आमकां खबर आसा फाल्यां आमी चूक केली जाल्यार देव आमकां खंय ना खंय तरी आमकां पनिश करतलो. सो आमी हे युनिवर्सल जी पावर आसा त्या पावराचेर आमी चलतात आनी त्या पावराक आमी केन्ना चीट करपाचें ना. आमी तुमकां चीट आमी फाल्यां तुमी आसा आमी जेन्ना आसतले आमी जर चीट केलें तुमकां जाल्यार वी आन्सरेबल टू दॅट युनिवर्सल पावर. तुमकां आमी आन्सर करचें ना. पूण ती पावर आमकां सदांच आमचेर वॉच दवरून आसा. जशें बिग बॉस तुमी पळयता आसतले जशें कॅमेरा लायला तशें देवान कॅमेरा लायल्या. सो आमी खंयसरूच चिटींग करपाचें ना, तुमच्या कडेन फटिंगपणां करपाची आनी ट्रस्ट ब्रेक करपाचें ना. कित्याक आमच्या आवय बापायन आमकां शिकोवंक ना. आमच्या बापायन इतलेंच शिकयलां आमकां ज्या जाग्यार इनजस्टीस जाता त्या जाग्यार तुमी झगडपाक जाय, फियरलेस आसपाक जाय. आनी तुमी तुमच्याय कडेन हांव मागता तुमी फियरलेस आसपाक जाय. कित्याक तुमच्या फाटल्यान आनी तुमच्या वांगडा रेव्होल्युशनरी गोवन्साची व्हडली फॅमिली आहा. अशें चिंतू नाका की तुमी हांगा 20 लोक आहा ते तितलेच लोक आहा म्हणून. एक उलो मारीत जाल्यार हांगा एट अ टायम आमी जर हांगा आयज मेसेज घातलेली फेसबुकाचेर हांगा मिटींग आहा म्हणून हांगा गाडयो पार्किंग करपाक मेळचे नासले. इतली गॅरंटी आमी तुमकां दिता. ही फॅमिली आमी बिल्डअप केल्ली आहा. त्या फॅमिलीचो यूज तुमी करून घेवपाक जाय आनी तुमचो गांव आनी हे गोंय राखपाक तुमी भायर सरपाक जाय. फियरलेसली भायर सरपाक जाय. फिलीप येयलो आनी कोण येयलो कोणूय येयलो. आतां आमी देवसवाक गेल्ले ते तेंच्यान पुलीस धाडलेले. सो ते लोक भिवंक ना. थंय 200-300 लोक असले. सो तशेंच लोक सदांच तुमी क्रिएट तेंच्यांनी जशें आपल्या वाड्यार अवेरनस केला तशें तुमच्या वाड्यार अवेरनस जावपाक जाय. आनी कितें क्वेश्चन्स कोणा? लग्न काय हिंगा तुमके इंचार जाय तितले इंचार हय. आतां आमी रिसेंटली चडशे गोंयचे प्रॉब्लेम कोळशा लागून जाला आनीक आमी थिंगा मोर्चा काडयो मोर्चा काडले तेजना तितूंक आरजी आर्टींतल्यान थिंगा त्या मोर्चांक सपोर्ट मेळना. बट तुमगे एक्सप्लेनेशन आहा तेजे वयर आरजी इज क्वायट युनीक. वी हॅव डिफरंट पॉलिसी. मात तेजे वयर तुका कितें दिसता ते तुमी सपोर्ट दाखयला तेजेर पार्टेक कितें इफेक्ट दिसता तुका? सेकंड क्वेश्चन मुगेलें हाल्या तुमी इलेक्शन लढाई जाले उपरांत हाल्या एकात्री तुमी ऑपोजिशना पडले जाल्यार थोडी सिटां तुमी ऑपोजिशन आनी जिखलो आहाय तेगेले तेन्ना तुमी मत जावन तुमी सगळे एकठांय आसतले. तेदोन तुमी ते जिखलो आहाय तेंचे बरें तुमगे फायट चालू आसतले ऑल सगळे सांगात आसतले. सो आतां डिफरंट युनीक म्हणटा तेजेर तुगेलें डिफरंट पॉलिसी आहा तेजे वयर तुगे म्हणणें कितें? जेन्ना पयले म्हणल्यार गोंयान जे कोळशाक लागून प्रोटेस्ट जाल्ले तेका आरजी ना आरजीचे लिडर्स नासले. पूण जेन्ना चांदोर फर्स्ट प्रोटेस्ट जाल्लो रेल्वेक लागून रेल्वे ट्रॅकार लोक गेल्ले तेन्ना ऑलमोस्ट 30 to 40% आरजीचे भुरगे असले थंय. पयर जेन्ना आरओसी प्रोटेस्ट जालो तेन्ना फर्स्ट 2 भुरग्यांक अरेस्ट केल्ले ते आरजीचे भुरगे असले. अशें ना की आरजीचे भुरगे आमी कोणाक हाडयना पूण आमी तांकां डायरेक्ट जॉयन जायना. कित्याक तांकां आमी क्वेश्चन केल्लो की तुमी पॉलिटिकल लिडर्स आसा तांकां तुमी वांगडा घेतले काय ना. तेंच्यांनी आमकां सांगले ते जर येतले जाल्यार आमी तांकां वेलकम करतले. सो आमी खंयच्या पॉलिटिकल पार्ट्यां कडेन वचना. कित्याक आमी जर गेले जाल्यार लोक जे आमचेर विश्वास दवरून आहा पळय तेंचो ट्रस्ट ब्रेक जातलो आनी आमकां रेव्होल्युशन डायल्यूट करपाचें ना. सो आमचो जो प्रोटेस्ट युनीक आसा आमी पदयात्रा काडली. पदयात्रा इतल्याक लागून काडली इट वॉज अवेरनस पदयात्रा. आमी फ्रॉम पत्रादेवी टू पोलेम आमी चलपाचे आसले. आमी ऑलमोस्ट काणकोण श्रीस्थल मेरेन चल्ले. 130 किलोमिटर्स आमी चल्ले. 20 किलोमिटर्स उरला ते 20 किलोमिटर्साक आमी परमिशन घातले ते काणकोणा पुलिशेन रिजेक्ट केले. सो वी आर गोईंग इन हायकोर्ट आनी थंयच्यान आमी परमिशन हाडून आमची यात्रा कंप्लीट करतले. अवेरनस कित्याक जेन्ना फर्स्ट चांद्रा प्रोटेस्ट जालो कोलाचो कितले लोक आसले? अराउंड 3 to 5,000 मॅक्झिमम लोक खंयचे आसले? सालसेट कोल आख्या गोंयांक लागता. नॉर्थ गोवा साऊथ गोवा सगळ्यांक लागता. ह्याय गांवांत लागता. सगळ्यांक लागतलो. ह्या गांवांतल्यान कितले लोक गेल्ले? एकटो अराउंड 25. पॉप्युलेशन कितले ह्या गांवचे? 7,000. 25 जाणांक कोल लागता. बाकीच्यांक लागना. लोकांक खबरूच ना कितें येता तें. तेचे हार्मफूल इफेक्ट्स खबर ना. लोकांक खबर ना तेंचे पर्सनल लायफ तेंच्या घरान कोळसो पावपाचो, तेंच्या लंग्सान कोळसो पावपाचो, तेंचे हेल्थ काबार जावपाचे, गोंय काबार जावपाचें कोणाकूच खबर ना.
तेका लागून आमची फर्स्ट अवेअरनेस रॅली जाली. आता आमचे जेन्ना डोर टू डोर जातले तेन्ना आमी लोकांक अवेअरनेस क्रिएट करतले सो दॅट 7,000 जे पॉप्युलेशन आहा पळय तेतूंतले एटलीस्ट 1 ते 2,000 लोक भायर सरपाक जाय. आणि हो प्रोटेस्ट असता तो मॅसिव्ह ऑल ओव्हर गोंयचो प्रोटेस्ट जावपाक जाय. असो न्हू सालसेट ज्याच्या गांवांच्यान ट्रेन वयता तेच भायर सरले न्हू, कित्याक ट्रेन वयता, रोड वयता, आख्खे जे रोड 4 लेन 8 लेन कितें रोड करता, हे व्हडले व्हडले जुवारी ब्रिज, अटल सेतू बांधला, हे भारतमाला प्रोजेक्ट दॅट इज ओनली फॉर कोल हब, रिव्हर नॅशनलायझेशन. सगळे न्हंयो आमचे न्हंयो आमच्यो रिव्हर नॅशनलायज जाल्यार सगळ्या न्हंयांच्यान कोल ट्रान्सपोर्ट जावपाचो आसा. इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लायन मोल्याच्यान येता, दॅट इज ऑल्सो फॉर कोल. हे अवेअरनेस लोकांक अजून ना. लोकांक ते सगळो जो केक आसा पळय ती पेस्ट्री खंय दाखयल्या ती जॉईन करून आमकां लोकांक दाखोवपाक जाय की हे सगळे प्रोजेक्ट कोल हब हाडपाक गोंयान करता. हे लोकांक खबर ना. लोकांक दिसता आपणाक कोल हब वास्को येतलो, आरोसी येतलो, चांद्रा येतलो, आमच्या माजोड्डा येतलो, आमकां कितें, आमी सेफ आसा. कोण सेफ ना हे लोकांक दाखोवपाक जाय. जेन्ना ते जातले तेन्ना लोक अवेअर जातले आनी तेन्ना खंय ना खंय तरी 5,000 7,000तले 1,500 लोक भायर सरतले. आनी ऑल ओव्हर गोंयच्यान जर अशे भायर सरले जाल्यार 15-20 हजार लोक भायर सरतले. आनी तेन्ना खंय ना खंय तरी सरकाराचेर प्रेशर येतलो, ना जाल्यार प्रेशर येवपाचो ना. आनी सेकंड थिंग, वी डोंट बिलीव इन सिटींग ऑन ट्रॅक. पयर त्या भुरग्यांचेर केसी जाले. रेल्वे ट्रॅकाचेर बसलो तूं तूं लॉ ब्रेक करता. भुरगे जे कामाक वचपाचे आहा तेंचेर केसी जातले. फाल्यां त्या भुरग्यांक कामाक वचपाक मेळपाचे आनी केस खंय जाता, रेल्वे पुलीस हुबळी सारखे हुबळी केसीस जातले. कितले फावटी मारतले तुमी हुबळी. फाल्यां 10 लोकांचेर केसी जाले, दुसरे आवय बापूय जे आसा ते आपल्या भुरग्याक धाडटले प्रोटेस्टाक नेक्स्ट टायम. सो आमकां कितें करता ते सिस्टमॅटीक वेन, प्लॅन वेन करपाक जाय. आबूज जावन न्हू, कितें करपाक जाय म्हणून कितें करपाचें ना. कित्याक सगळ्या भुरग्यांचे फ्युचर इम्पॉर्टंट आसा. आयज आमकां जाल्यार आमी कितले प्रोटेस्ट करपाक जाता. आमकां वेर्ना इंडस्ट्रीच्या फुडल्यान बसो येता, कितेंय करपाक येता, पूण आमकां ते बारीक बारीक प्रोटेस्ट करपाचें ना. आमकां करता जाल्यार सामको प्रोटेस्ट जावपाक जाय आनी तेचो कितें ना कितें इफेक्ट पडपाक जाय. मेळावली तुमी जाणा IIT गुळेली लोक येवन बसता डेली, 200 बायलां रस्त्यार येवन बसता, 4 म्हयने जाले. त्या लेवलाचो प्रोटेस्ट जावपाक जाय. त्या लोकां वांगडा आमचे डेली इंटरेक्शन आसता. तेंचे 4-5 भुरगे ऑलमोस्ट डेली आमकां मेळटा येवन, डेली ऑलमोस्ट डेली. सो आमकां त्या लेवलाचो प्रोटेस्ट करपाक जाय. जो प्रोटेस्ट केन्नाच डायल्यूट जावपाचो ना. ती लोक मरतली पूण IIT येवपाक दिवपाची ना. ती वरासभर न्हू 2 वर्सां पासून बसलेली थंय, पूण IIT येवपाक दिवपाची ना. त्या लेवलाचे आमकां लोकांच्या भितर अवेअरनेस. तो प्रोटेस्ट जावच्या पयलीं लोकांक अवेअरनेस प्रोग्राम जाल्ले, लोकांक आमी एक्सप्लेन केल्ले, व्हिडिओज काडलेले, दारार लोक भोंवल्ले. आनी तेन्ना खंय तरी स्टार्टींग लोक येनासले. स्टार्टींग लोक आमकां पिशे म्हणटाले, ते भुरग्यांक पिशे म्हणटाले. पूण जशें अवेअरनेस क्रिएट जाले तो प्रोटेस्ट इतलो हे जालो, मॅसिव्ह जालो की आयज तसलो प्रोटेस्ट अजून गोंयान केन्ना जावना. केन्ना आयकला तुमी 4 म्हयने गोंयकार रोडार बसलेलो आयकला? 4 months कंटिन्युअसली विदाउट हॉलिडे 4 months. 4 म्हयने 4 दीस पासून कोण रोडार बसोंक नासतलो. 4 months 300-400 लोक डेली बसता. सो हे लेवलाचो प्रोटेस्ट आमकां करपाक, तेका लागून डोर टू डोर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ग्रुप पॉलिटिकल लिडर्स आमी तांकां गेल्ले, आमी तांकां मेळले, तांकां क्वेश्चन केल्ले, तेंच्या कडल्यान आन्सर आमकां हे मेळ्ळे की आमी पॉलिटिकल लिडर्स जर येयले तांकां वेलकम करतले, आमी तांकां धांवडोवचे ना. सो तेका लागून आमी ते ग्रुपांक जॉयन जावंक ना. आनी आमी खंयच्या भुरग्यांक आडोवंक पासून ना तुमी ते प्रोटेस्टाक वचो नाका म्हणून. चांद्राय आमचे भुरगे आसले, आरोसी आमचे भुरगे आसले, रेव्होल्युशनरी गोन्स, कित्याक ऑलमोस्ट सगळ्या घरान रेव्होल्युशनरी गोन्साचे भुरगे आसा. आनी ते भुरगे एवरी टायम प्रोटेस्टाक वयतात, नाजाल्यार दुसरे. पूण आमी एवरी टायम पब्लिसिटी करिना. आमी रेव्होल्युशनरी गोन्स आमकां पब्लिसिटी घेवपाची गरज ना. आमची पब्लिसिटी इतली जाल्ली आहा तीच आमकां हँडल जायना. या आनी कितें Don't mind me, I'll ask in English. But if you are saying that we have to form a government, we are going to form, if you go by as Captain Sydney said that we will have whoever was there prior to 1961, we can find the hereditary from prior to 61, and then they will be called Goans. Aren't you going against the Constitution of India? First question. Second question is by defining the employment status to one sector of people, as what is said in the Supreme Court in the recent judgment which is passed against the Karnataka government or the Maharashtra government, I'm not sure which government, where it says that you cannot define a sector saying that you will give jobs only to a Maharashtrians or you only give it to. It is defined universally by the Supreme Court of India. Now, what you're saying, what I fear, is going to become a tangent
to what the Supreme Court or the government of India works by. And the government of India is not of the last 10 years. The government of India is formed from 1947. So people who signed that treaty or the deed of accession in 1961 acceded to the fact that saying that we will accede to whatever the government of India decides. Yes, our fault was that we did not choose, we were not given the chance to choose whether we want to be an independent country or we want to be part of India. That was a choice that was divine to the people of Goa. We were not given that chance. That is why we won the battle. Where majority of us are today going to UK or going to Portugal is also because we won the battle in the international court. I don't know if anybody is aware of this, but we have won the battle. So that is what he said. Since you are not given the choice to choose whether we want to be an independent country or what we want, what you're now saying is you're actually trying to reverse that full thing by saying that we want to go there. Aren't you doing that too? You're making it a little bit too different. फर्स्ट तुझं हें आसलो की आमी जे डेफिनेशन गोंयकार म्हणून जे डिफायन करता ते एक सेक्टर आमी डिफायन करता जाल्यार ते अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून जाल्यार तुका सांगपाक सोदता झारखंडी म्हणून डिफायन केला तेंचो कट ऑफ डेट 1952 आसा दिसता 52 इज आसाम 1932 आसाम आसा तेंच्यांनी आसामी डिफायन केला तेंची डेट आसा 1952 सो हे अशें ना की आमीच गोंयकारूच आमकां डिफायन करता म्हणून एव्हरी स्टेटीन आपले तेंचे पर्सन ऑफ वॉट एव्हर तेंचे स्टेटीचे ओरिजीन आहा पळय तेंका तेंच्यांनी कट ऑफ डेट करून डिफायन केल्ले आसा आनी अजून मेरेन ते सुप्रीम कोर्टान चॅलेंज जावना सुप्रीम कोर्टान रिजेक्ट जावना सेकंड थिंग महाराष्ट्राचे जे रिजर्वेशन आसले पळय तेच फक्त रिजेक्ट जाल्ले आसा कित्याक ते डिफरंट लेवलाचेर आसले पूण आंध्र प्रदेशान 80% रिजर्वेशन जो अनरायट्स केला तेंचे अजून चॅलेंज जावना भायर मारूंक ना हरियाणा गव्हर्मेंट बीजेपी गव्हर्मेंट आसा रिसंटली लास्ट म्हयन्याक तेंच्यांनी 75% प्रायव्हेट जॉब्स टू पर्सन ऑफ ते हरियाणाचे लोक आसा पळय हरियाणवी तेंका दिता म्हणून तेंच्यांनी असेंब्लीन लॉ पास केला तो पासून अजून चॅलेंज जावना आनी रिजेक्ट जावना सो अशें ना की आमी कितें मागता ते अनकॉन्स्टिट्युशनल मागता म्हणून बीजेपी गव्हर्मेंट सेंटराक आसा हरियाणाक आसा तेंच्यांनी मागला जाल्यार आमी कित्याक ना सिंपल क्वेश्चन आंध्र प्रदेश मागता आमी कित्याक ना तेलंगणा मागता आमी कित्याक ना चॅलेंज जाता दॅट इज डिफरंट थिंग चॅलेंज जावनी वील फायट बॅक पूण एटलिस्ट आमचो रूल आसा लॉ आसा तो पास जावपाक जाय कित्याक अजून ते जर गव्हर्मेंट चलयता त्या गव्हर्मेंटान जर ओके जाल्यार ते गोंयानूय ओके जावपाक जाय तेंचे अजून कोणाचे रिजेक्ट जावना फक्त महाराष्ट्राचे एकट्याचे बिकॉज ते मराठा रिजर्वेशन आहले ते कास्ट वायज रिजर्वेशन आहले आनी आमचे जे रिजर्वेशन आहा पळय ते नॉट कास्ट वायज इट इज ओरिजीन वायज सो ते अजून बाकीच्या स्टेटींचे ओरिजीन वायज जे रिजर्वेशन आहा ते कोणेच चॅलेंज करूंक ना आनी सुप्रीम कोर्टानूय भायर मारूंक ना सो वी हॅव दॅट प्लस पॉइंट विथ अस या आणि कितें हय सो आनी एक आमी म्हणटा की ते इंडिपेंडंट कंट्री आमी तेन्ना घेवंक ना हे आतां आमी फाटल्या चिंतून काय फायदो ना आमी तेन्ना घेवंक ना मिस्टेक जाली आतां आमकां मिस्टेक रेक्टिफाय करपाक जाय जे आमच्या जाणट्यांनी करूंक ना हे जर पॉलिसी गोंयकार कोण तो तेन्ना डिफायन जाल्ले जाल्यार आयज हो टायम येवचो नासलो पूण अजून गोंयकार गोंयान आसा सो तेंकां तरी प्रोटेक्ट करपाक आनी फ्युचर जनरेशन्स कितली येतली तेंकां प्रोटेक्ट करपाक हे बील व्हेरी इम्पॉर्टंट आहा एकदा भितर पडोनी सिस्टमान पडोनी मागीर तेंकां भायर मारून दॅट इज तेन्ना आमी पळोवया सुप्रीम कोर्टान वचून फायट करप कितें ना पूण एटलिस्ट हे सरकारान ते डिबेट तरी करपाक जाय आसली दुसरे स्टेट करता जाल्यार आमी कित्याक ना सिंपल क्वेश्चन बाकीच्या स्टेटींनी केल्ले आसा पास केल्ले आसा अशें न्हू बेश्टे तेंच्यान तोंडान उलयल्या म्हणून हरियाणा असेंब्लीन पास केला आंध्र प्रदेश असेंब्लीन पास केला आसाम असेंब्लीन पास केला आनी आमच्या खंयची रे झारखंड असेंब्लीन पास केला आनी बाकीच्या स्टेटींनी कितें आतां लँड प्रोटेक्शन एक्ट लँड इज अ स्टेट इशू लँड पासून आमकां केरळान जर तुका एग्रीकल्चर लँड घेवपाक जाय जाल्यार तुजे फॅमिली मेंबर्स पळयता ते कितले आसा 5 फॅमिली मेंबर्स आसा जाल्यार तुका मॅक्झिमम यू कॅन हॅव 5 एकर्स आनी ते पासून तुका एग्रीकल्चर लँड घेतलो जाल्यार तुजे फार्मर्साची सर्टिफिकेट जाय तूं फार्मर आसपाक जाय शेतकार आसपाक जाय गोंयान तशें कितें आहा ना गोंयान येता कोणूय डोंगर जावं कोणूय येतलो आख्खो डोंगर घेवन वयतलो दिल्ली पार्टी कोणाक रेस्ट्रिक्शन ना कॅपिंग ना सो एव्हरी स्टेट कॅन मेक देअर ओन लॉज मागीर ते कॉन्स्टिट्युशन चॅलेंज करता ना पूण आपल्या लोकांक इंडिव्हिज्युअल इंडिजिनस जे लोक आसा पळय तांकां प्रोटेक्ट करपाक कॉन्स्टिट्युशनान रायट दिल्लो आसा आनी तो रायट आमी घेवपाक जाय मागीर कोण चॅलेंज करता ना दॅट वील सी लेटर ते अजून बाकीच्या स्टेटींक सांगना जाल्यार आमकांय कोण चॅलेंज करचो ना आनी पॉलिटिकल पार्टी केन्ना ती चॅलेंज करपाक वयचे ना हे उगडास धरा आमी जर पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बील केले आमचो सरकार येयलो
ऑपोजिशन केन्ना चॅलेंज करचें ना, कित्याक जर तेंच्यान चॅलेंज केलें जाल्यार जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन गोंयकारांचे वोट आसा ते तांकां केन्नाच लायफान मेळपाचें ना. सो नो पॉलिटिकल पार्टी वील डेअर टू चॅलेंज दॅट, कित्याक बाकीच्या स्टेटीनी अजून कोणें ते चॅलेंज करूंक ना, आतांय चॅलेंज करचें ना. येस, आनी कोणाक क्वेश्चन? या तो कोणू कोण बसताय न्हू ते सेकंड टाइम केन्नाय न्ही कळटा तुका न्हू, तितू मदें ते चोताय आनी कुशीन चोताय. आतां ते पोरजे बाराबरी तर आसलोले न्हू जाल्यार ते सेकंड टाइम येता आसलोले न्हू, ते पोरजे चिंत नाय. आतां तूं पोरजे चिंतून मुखार सोला न्हू आनी तूं तर पोरजे बाराबर रावतलो न्हू, तूं पोरजा केन्ना सोडपाना, तूंय पोरजा सोडनाका. आतां तूं मुखार सोला न्हू बसपाकू, तूं पोरजा सोडना जाल्यार पोरजा तूं कितको सोडोली, तूं वयर सोर आनी पोरजाकूय वयर काड. कळ्ळें तुका मुगे कित्याक आतां आमी जायते त्रास काडले. आमगे घोव देखून बोटीर आहलोले, तेंक देखून हाडपा ते न्हिदलोले भितर. कळ्ळें तुका न्हू, कोणाची जाप आयको येनासलोली, एकल्याची आयको येताली जे रेजिनालाची. कळ्ळें तुका न्हू, आनी कोणा पण इतू आमगे बायल आहाय त्यो हे जागे आसून पणजे सकाळ 6 बायसान गेले आटी पुलीस मेळटले म्हण. ती जिना बिना ती सोगली मुखार सरली. कोण मुखार सरलो, कोण मुखार सरोना. ते पासत तुका हांव एक सांगता, तूं आतां मुखार सोला न्हू, पोरजे बाराबर राव. पोरजा तुका सोडपाना, पोरजा तुज्याय बाराबर रावतली. तूंय चिंत नाका सेकंड टाइम पडटो म्हण, पडपाना. पोरजा गोटे आसत न्हू, तूंय गोटे आसतलो. ओके, थँक्यू. मॅडम आमी एक सांगपाक सोदता, सी फेरजांचे जे तुवें सांगले, आमी सी फेरजांचे आमी आधी कोणाक लेटर केल्ले? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. आमच्या कडल्यान लेटर केल्ले, कित्याक आमी शिप धाड म्हणून सांगले आमी आमी डिफेन्साची असेंब्लीन वचोन काय करपाक शकना, बिकॉज वी आर नॉर्मल आणि एअरलिफ्ट. सो आमच्या ग्रुपा कडल्यान फुल अवेअरनेस जाल्ले. पयलीं बोटी वयल्यान जे व्हिडिओज येताले, पयलीं आमकां येताले रेव्होल्युशनरी गोवन्साक, आमी फेसबुकार घालून बाकीच्यांक अवेअरनेस जाताले. तुमी कोणाकूय विचारपाक जाता, आमी तें केलें. हांवें स्वता व्हिडिओ काडलो, आमी लेटर केले, आमी सीएमाक बरयले. आमच्या कडेन आतां रेजिनाल्ड, लोक म्हणटा रेजिनाल्ड तो MLA, तो उलोवपाक शकता, तो असेंब्लीन वचोन घालपाक शकता, आमी घालपाक शकना. आमी लेटर घालता, आमी कितले सी फेरज आमकां कॉन्टॅक्ट करताले, ही बोट पावली आयज, ती बोट बॉम्बेत आसा, कितले दीस आसा आमकां काडपाक लाय. सो आमच्या सायडीसून जाता तितले अवेअरनेस आमी केले. आमी सांगता कितें, आमी रस्त्याचेर येवंक ना, कित्याक आयज जिना बीन रस्त्यार येयले ताचो यूज काय सांगना. आमकां तसले प्रोटेस्ट करपाचेच ना जेतून तेचो युजफुलूच ना. 10 लोक रस्त्यार येयले म्हणून सरकार आयकपाचो ना, तेतून तो मनीस जिना हिट जाले, आनी काय सांगना, जिना हिट जाले. पूण सी फेरज आपणाक येवपाक जाय, सरकाराक हाडपाक जाय, तेन्नाच तेणे हाडले. जिना रस्त्यार गेले म्हणून 4 दिसान सी फेरर पावूंक ना, पूण जिनाक पब्लिसिटी मेळ्ळी काय ना, आणि ते अजून यूज करतात. रेजिनाल्डाक पब्लिसिटी मेळ्ळी. रेजिनाल्डाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन, मॅडम रेजिनाल्डाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन सांगपाक सोदता तो आपूण गोंयकारांक पासून वावरता. तेणी आमचे बिल अनकॉन्स्टिट्युशनल म्हटलें. आमी ताका सांगले, आमचे जर गोंयकार आमी डिफायन केला ते अनकॉन्स्टिट्युशनल जाल्यार तूं डिफायन कर गोंयकाराक, तुका लागून गोंयकार कोण. जेन्ना हे तेणी एक रेझोल्युशन म्हणून घातले, तेणी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन एक असेंब्लीन डिस्कशनाक घेतले सीएमान ताका सांगले 15 वर्सां जेच्या कडेन रेजिडंट सर्टिफिकेट आहा ते गोंयकार, तुका मान्य आहा? तोय म्हटलो बसलो. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कारगिल म्हणून स्लम क्रिएट जाला. उगडा खबर आहा कोणाक? कारगिल म्हणून कोणाक खबर ना. तेका तो प्रोटेक्ट करता. कुर्तोरी 2 दीस फाटी नुस्तेकारान, मायग्रंट नुस्तेकारान सेक्शुअली अब्यूज, एका 15 वर्साचे चेडवाक सेक्शुअली अब्यूज केलो. नुस्तें विकतालो राया. कुर्तोरी पुलीस स्टेशनात कंप्लेंट जाल्या. एक मायना कुर्तोरी, कोण तांकां प्रोटेक्ट करता? येदे व्हडले स्लम. त्याच्या हेतून कॉन्स्टिट्युएन्सीन खंय तुझे आधी हे घातलेले आमी ते स्क्रॅप यार्ड, आर्लेम स्क्रॅप यार्ड जाला व्हडले. तो भुरगो, तो स्क्रॅप यार्ड ओनर आहा, तो आमच्या भुरग्यांचेर आंगार येवपाक लागलो. इल्लीगल, टोटल इल्लीगल स्क्रॅप यार्ड. रेजिनाल्ड इतली वर्सां MLA आसा, कित्याक ते स्क्रॅप यार्ड तेणी येवपाक दिले? 4 स्लम येता त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन, 4 स्लम्स. कित्याक ते स्लम क्रिएट जाले? मोती डोंगर करपाक सोदता तो. आनी त्याचे आमच्याकडे फुल ड्रोन शूट्स आसा, फोटोज आसा, व्हिडिओज आसा. आमी जेन्ना एकदा आमी त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन रॅली घेतले, कॉर्नर मिटींग घेतले, तेन्ना आमी दाखयतले. तेन्नाय लोकांक कळटले की हो जो गोंयकार करता पळय, हो गोंयकार कित्याक करता. रेजिनाल्ड एकटोच MLA आसलो जेका पर्रीकरान असेंब्लीन ऑफिस दिल्ले, MLA ऑफिस दिल्ले. तो ऑपोजिशन लिडर नासलो, कोण नासलो. कित्याक ही इज पर्रीकर्स मॅन 100%. कित्याक कोणेच अजून रेजिनाल्ड जर इतलो बरो जाल्यार तेजेर अजून मेरेन एक तरी रेड पडल्या केन्ना गव्हर्मेंटाची, कसल्या डिपार्टमेंटाची? आयकला तुमी? रेजिनाल्डाक पुलिसांनी धरून येला म्हणून आयकला? आमकां कितले फावट येला? फेक केसीस जाल्या. ते एक फेक केस तरी पडपाक जाय आसली, कितें ना सरकाराची. जर तो सरकाराच्या अगेन्स्ट आसा, जर तो BJPच्या अगेन्स्ट आसा,
जाल्यार आसपाक जाय आसलें. आनी जर तो गोंयकारांक लागून आसा जाल्यार 4 स्लम त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कशे क्रिएट जाले, कित्याक तो कंप्लेंट फायल करिना, कित्याक ते डेमोलिश करिना, कित्याक ते वोट बँक त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमकां ऑलमोस्ट 3,500 to 4,000 मायग्रंट वोट बँक मेळ्ळा. लिस्ट आमच्या कडेन वर्ल्ड वायज आमी नांवां काडल्या. कितली 8,000 मायग्रंट वोट बँक. 8,000 जस्ट इमेजीन. कुर्तोरी कॉन्स्टिट्युएन्सी आनी तो दाखयता कुर्तोरी गोंयचे सामकें हेवन कशें, आपूण प्रोटेक्ट केला कशें. लोकांक तो ट्रॅक्टर दिता, तेजी रजिस्टर्ड सोसायटी हा खबर आहा तुमकां. त्या रजिस्टर्ड सोसायटीच्या अंडर तो लोकांक ट्रॅक्टर दिता, गव्हर्नमेंटा कडल्यान सबसिडी घेता. कोणाक काय फ्री दिना, अजून मेरेन दिवंक ना कोणाक फ्री. लोकांक दिसता तो फ्री दिता, तो लोकांक कडल्यान 2 वरांचे काम करून घेता, 4 वरांचे बिल मारता आनी सरकारा कडल्यान पयशे घेता. दिस इज द रियलिटी. लोकांक दिसता कितें तो रस्त्यार आसा, हात दवरता खानार, उलयता म्हणून बरो. हें पयलीं विचारपाक लोकांनी इन डेप्थ वचपाक जाय. ओवरऑल पिक्चर पळोवपाक जाय, बारीक न्हू, वायड एंगल पळोवपाक जाय. जशें आमी ड्रोन शूट मारता हेलिकॉप्टरांच्यान पळयता पळय तशें पळोवपाक जाय. वायड एंगल घेवन पळोवपाक जाय कितें चल्लां. तेन्ना जेन्ना आमकां कळटलें की हो एमएलए कितें तो. सो होच एमएलए न्हू, सगळ्या एमएलएनी वोट बँक केल्ली आसा. रेजिनाल्ड इज नॉट सेपरेट म्हणून आमी 40 जाण म्हणटा, आमी 40 दलाल 40 चोर म्हणटा. तेजें रिजन हें की सगळ्यांनी वोट बँक करून दवरले आनी सगळे ते वोट बँकाचेर आसा. आनी कोणें सी फेररांचेर काय करूंक ना. रेजिनाल्डान सी फेररांचेर जर केल्ले जाल्यार आख्ख्या इंडियेन फक्त गोंयानूच पेड क्वॉरंटायन कित्याक जालें. ऑल ओव्हर इंडिया ओन्ली गोवा हॅड पेड क्वॉरंटायन. कित्याक रेजिनाल्डान कित्याक बसोंक ना. अनशनाचेर बसपाचो, हंगर स्ट्रायकाचेर बसपाचो, कित्याक बसोंक ना. फूल सेटिंगां केल्ली हॉटेलवाल्यांक. चर्चिलान सेटिंग केल्ले, रेजिनाल्डान सेटिंग केल्ले, सगळ्यांनी हॉटेलवाल्यांकडे सेटिंग केल्ली. सगळी हॉटेलाची बंद पडलेली. 3-3, 4-4 हजार रुपया जे शिपिंग कंपनीज आहा त्यांच्या कडल्यान पर नायट पर डे घेतला कितें ना. हा कोण उलोवंक ना. सो हें जें आसा पळय हें आमकां चिंतपाक जाय, ओवरऑल चिंतपाक जाय. भाशणां ठोकतात लोक, उलयतात, प्रेस कॉन्फरन्स घेता, हेचेर बिलीफ दवरपाचो ना. आमकां स्टडी करपाक जाय, आमकां इन डेप्थ विचार करपाक जाय. उलयता तो खरें काय खोटें. आतां आमचो सीएम म्हणटा 10,000 जॉब्स क्रिएट करतलो. 2 दीस फाटीं तेणी 225 crore रुपीसाचे लोन घेतला. टोटल ह्या वर्साचे लोन जाले 2,225 crore. टोटल डेप्ट आसा गोवा गव्हर्मेंटाचो मोर दॅन 27,000 crore. हे जर डेप्ट आसा, गव्हर्मेंट एव्हरी म्हयन्याक एव्हरी 15 दिसांक 200 करोडाचे लोन घेता. 10,000 जॉब खंयच्यान क्रिएट करतलो दिसता तुमकां. क्रिएट करतलो गो जातले क्रिएट जाल्यार तांकां सॅलरी मेळटली. खंयच्यान सॅलरी पे करतले. आतांच मेळना. आतांच लोकांची कॉन्ट्रॅक्टरांची बिलां पेंडींग आसा. कितले रोड कॉन्ट्रॅक्टरांची बिलां पेंडींग आहा. सेल्फ हेल्प ग्रुप जे लोकांक कितें जेवणां दिताले आनी कितें तेंचे पेमेंट पेंडींग आसा. सगळे लोकांचे 2-2 हजार सेल्फ वेलफेअर स्किम्स मेळटा ते बंद आसा. लोन दिवप बंद आहा. सो हो सरकार जे सांगता पळय ते आमी सदांच कोणूय. आतां हांव पासून सांगता ते तुमी डायरेक्ट आयकपाचें ना. हेंय तुमकां सांगता. म्हाजेर ब्लायंड ट्रस्ट दवरूं नाका. म्हाजे फॅमिली बॅकग्राऊंड चॅक करा, म्हाजे कॅरेक्टर चॅक करा. हें सगळें तुमी चेक करपाक जाय. तुम्ही गांवागांवान वचपाक जाय. जेन्ना हांगालो कॅन्डिडेट आसतलो तेचेंय तुमी बॅकग्राऊंड चेक करपाक जाय. तेकाय क्वेश्चन करपाक जाय. इन पब्लीक क्वेश्चन करपाक जाय. व्हॉट्सएपाचेर आनी फोनार न्हू. इन पब्लीक आन्सर कितें तें आन्सर इन पब्लीक येवपाक जाय. म्हणून पासून हांव तुमच्या फुड्यान आयज 4 दीस जाले साऊथ गोवान आनी कितलेशे क्वेश्चन घेतले. म्हाका भंय दिसना कित्याक आमचें कितें आहा तें क्लियर आसा, ट्रान्सपरंट आसा. आमकां खबर आसा आमी गोंयांक लागून कितें करतले आनी आमकां कितें करपाक जाय. वी आर व्हेरी मच क्लियर आनी आमचो थॉट प्रोसेस क्लियर आसा. आमचो प्लॅन क्लियर आसा आनी इट इज ऑल ट्रान्सपरंट. भितर चोरया ना जाल्यार आमकां कोणाक लुटपाक जाय तुमकां फटोवपाक जाय. आमी फटोवपाक लागून इतले दीस रात भोंवना. कितले आतां आमी ऑलमोस्ट दिसाक 4-4, 5-5 मिटींग करता. आमकां फटोवपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यान इम्पॉर्टंट लोक आमकां बीजेपीची बी टीम म्हणटा. आमचे 5 मिटींग कॅन्सल केला. जर आमी बीजेपीची बी टीम आहली जाल्यार बीजेपी आमचे मिटींग कॅन्सल करपाची. आमी जर बीजेपीचे वोट्स स्प्लीट म्हणून जर आमकां यूज करतले आहले ते जाल्यार आमचे मिटींग जावपाक दितले आहले काय ना. सो ते दिना कित्याक तांकां खबर आसा रेव्होल्युशनरी गोवन्स बीजेपीक केन्ना जॉईन जावपाची ना. बीजेपीकूच न्हू कोणाकूच जॉईन जावपाची ना. सो ते तुमी टेन्शन घेवं नाका. आमी कोणाक जाय तुमी फियरलेसली आनी तुमी मनान काय डाऊट दवरिनासतना तुमी काम करपाक जाय. हो सरकार तुमचो आसतलो, गोंयकारांचो आसतलो. इतली गॅरंटी हांव दिता तुमकां. आतां पासून जर तांकां कळत हांगा मिटींग आहा पुलीस येतलो कोण कंप्लेन. कित्याक देवसान धाडले, काल माजोड्डा धाडले, पयर बेतालबाती धाडले, वेर्णा पुलिशेन आमकां क्रिसमस रॅली आमची हाडयली. कितले अशे इन्सिडंट जायत आसा. बाकी कोणाक स्टॉप करिना. आम आदमी पार्टीचे सगळें चलता, काँग्रेसचे चलता. आयज काँग्रेसीन काणकोणा कितें रॅली काडली तांकां परमिशन मेळ्ळें, आमकां मेळोंक ना. सो बीजेपी खातीर जर आयज ऑपोजिशन आहा जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स आनी कोण ना.
आनी कितें क्वेश्चन्स कोणाक प्लीज? हांव न्हू तूं चॅक करपा नाका कळ्ळें तुका न्हू हांव तुका देवा हात दितली आनी तूं देव चलयता. येस, एक्चुअली देवूच आमकां चलयता. हे रेव्होल्युशन विदाउट फंडिंग, विदाउट मसल पॉवर, विदाउट व्हडली कसलीच पॉवर नासतना युनिवर्सल जी पॉवर आहा पळय तीच हे रेव्होल्युशन चलयता. इतले लोक येतात, इतले लोक आमचे ट्रस्ट दवरता. इट इज ऑल बिकॉज ऑफ गॉड अँड दीस युनिवर्सल पॉवर, आनी काय ना. आणि देवूच इलेक्शन पासून जर जिखोवपाक जाय, देव जिखयतलो. देवाक आमी जर चिटींग केलें, हांव देवा कडेन आतांच मागता तुमच्या फुड्यान, जेजू कडेन मागता की आमी जर चिटींग केली जाल्यार आमकां इलेक्शन जिखोवच नाका. सिंपल. आतां काल म्हाका एक क्वेश्चन येयल्लें तें आतां तेणें क्लियर केलां की म्हाका दिसता तेणें तूं कित श्युरिटी दिता की मानोज बीजेपी जॉयन जाचना म्हूण, बीजेपीचे मनीस न्हू म्हूण. तेन्ना हांवें ताका सांगिल्लें, त्या मनशाक सांगिल्लें म्हज्यान तुका श्युरिटी दिवपा जायना. तुमी येय बाब मानोजाको विचारी, तो श्युरिटी दितलो. कित्याक आम तेका हाडले आनी ही तो रेस्पॉन्सिबल आमकां सांगपाक. आनी तेणें सांगिलां की आमी केन्नाय बीजेपी जॉयन जावपा नाय न्हू म्हूण खंयचेय पार्टी जॉयन जावपा नाय म्हूण. हेजे वरवीं तुका आनी कितें विचारपा जाल्यार मातशें विचारे. जॉन फर्नांडीस सोलना आणि आगीचो मेंबर बेनावली दांडो ग्राउंड आसा. ओके, म्हाका तुमकां एक विचारपा जाय. आतां एरोन बाबान एक कॉमेंट मारलो पयलो स्टार्टींग, तुका जेजू सर केल्लो हांदार फाय फुरीस मारता म्हणून. अशें करून आमचो नाल घेवन भोंवतालो हिंगा, अशें लोकांक फोटयले आनी सोण्ण आमच्या पांयवा घालून गेलो. सो ते तुवें ते करपा नाका. तेजे कितें कॉमेंट जालें मातशें सांगचो. सर, विजय सरदेसाय पयलीं कोण आसलो? काँग्रेस जनरल सेक्रेटरी. त्याचो बिझनेस कितें? प्लॉट्स घेवप आनी विकप. प्रॉपर्टी डिलींग. ह्या मनशांचेर आमी तो एक चोर येता आनी आपूण तुमचे घर आपूण राखतलो म्हणून सांगता आनी तेचेर आमी बिलीव करता. पिसो कोण? पिसो कोण? आमीच न्हू पिशे. आमी तेका बिलीव केलो, आमी तेजेर ट्रस्ट दवरलो. चोर येता तर चोरान आमकां सांगलें आमचें घर तो राखतलो. आमी तेका घरान वचोंक दिलें. तो घर चोरून, घर लुटून गेलो आनी आमी मागीर रडटा. तेचे तो 100% असले की तो चोरून वयतलोच म्हणून. ते लिडर, आमी कोणाक लिडर करता पळय तेका पयलीं चिंतपाक जाय हो लिडर कितें, तेची बॅकग्राऊंड चॅक. म्हणून हांव तुमकां कितें सांगता, बॅकग्राऊंड चॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो कसो वयर सरला, तेची फॅमिली कितें, तो कितें करता, हें सगळें चॅक जावपाक जाय. जो मनीस विजय सरदेसाय, विश्वजीत राणे आनी बाबूश मोन्सेरात मेळोन आख्खें गोंय लुटलें, प्रॉपर्टी डिलींग करून गोंय काबार केलें, ते गोंयकारपणाचे गजाली सांगता. तेणी गोंय गोंयकारपणाचो स्लोगन दिलो. कोणेच तेका विचारूंक ना गोंयकार कोण तो म्हणून. गोंयकार कोण तो कोणेच क्वेश्चन करूंक ना. तुवें केल्लो सर? दुसरें ना तेणे आपल्या जुदासाक सोर केला, पण जुदासा पाशी नेकार वयचो ना. सो हेजेर कितें कॉमेंट केला? कितें सांगलेलें तेणी? तेच सांगता न्हू. एक चोर तुका सांगता आपले घर राखतलो म्हणून तूं बिलीव करता जाल्यार मागीर मिस्टेक आमचीच न्हू. चोर कितेंय सांगतलो. आता आमचो पप्पू सरकार सांगता कितें, हो सांगतो पप्पू कितें सांगता, पप्पू म्हणल्यार कळ्ळो तुमकां कोण तो? पप्पू कितें सांगता, गोंयान कोल येना म्हणटा. रेल्वे डबल ट्रॅकिंग काम चालू आसा, मोल्या झाडां काडपाचे कट करपाचे चालू आसा, हायवे डबल ट्रॅक हायवे व्हडले जातात, आमचे रिव्हर नॅशनल जाल्यार तो म्हणटा कोलब येना. सागरमाला प्रोजेक्टाचेर डायरेक्ट बरयल्ले आसा फ्रॉम 13 मिलियन टन टू 51 मिलियन टन कोल गोंयान येतलो म्हणून, हँडलिंग जातलो म्हणून. सो असल्या मनशांक आमी ट्रस्ट करप, आमी आयकपाक तेंची स्टेटमेंट दिता पळय तेंचेर आमी ब्लायंडली ट्रस्ट केला इतली वर्सां. केन्नाच क्रॉस क्वेश्चन करूंक ना. दॅट इज आवर मिस्टेक. तुमकां म्हणून आमी तुमकां सांगता की आमचो कोण कॅन्डिडेट आसतलो आमकां पासून तुमच्या कडल्यान स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येवपाक जाय. जी मिस्टेक हेच्या पयलीं केला ओगी रावपाची, सायलंट रावपाची, ती मिस्टेक आतां करूं नाका. कोणूय आसूं, आमचो आमदार, आमचो मिनिस्टर आसूं, आमचो आमदार आसूं, आमचो पंच आसूं, सरपंच आसूं, नाजाल्यार आमी आसूं एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स नॉन पॉलिटिकल. आतां सध्या नॉन पॉलिटिकल आसा. नॉन पॉलिटिकल पासून आसले जाल्यार तुमी आमकां क्वेश्चन करपाक जाय. आमकांच न्हू, तुमी सगळ्यांक क्वेश्चन करपाक जाय. ज्या जाग्यार तुमकां डावट आसा तुमी क्वेश्चन करपाक जाय. ज्या जाग्यार इनजस्टीस जाता तेन्ना तुमी फियरलेसली आपलो आवय बापूय आपलो भाव भयण म्हणून पळोवपाचें ना. तुमी तेका क्वेश्चन करपाक शिकपाक जाय. स्टार्ट फ्रॉम युअर फॅमिली. ऑटोमॅटीक चेंज जातलो आनी ऑटोमॅटीक बरो सरकार येतलो. आमचोच न्हू, कोणाचो सरकार येयलो तो सदांच
प्रेशराचेर आसतलो कित्याक लोक क्वेश्चन करता म्हणून. आनी कितें क्वेश्चन? आनी जर एक तुमकां सांगता, आमकां सध्या असले ऑफर्स येता इतले लेवलाचे, कित्याक आयज रेव्होल्युशनरी गोवन्सा कडेन जे लोक आसात इतले कोणाच कडेन ना, इतल्या लेवलाचे ऑफर्स येता. हांव, विरेश जावं आदी आमी वर्ल्डाच्या खंयच्याय जाय त्या कंट्रीन वचोन लायफ टायम सेटल जावपाक इतले पयशे आमकां दिवपाक ऑफर आहा. जाय ते फॅमिलीक घेवन राव, सुशागाद गोंयांत पासून पोंग पासून नाका परते. हे लेवलाचे ऑफर येता आमकां. आमकां जर पयशे करपाचे आसले, हांव ऑयल रिगार काम करतालो, आयज हांव मिनिमम 7-8 लाख रुपया सॅलरी, हांव MSc जिओलॉजी, हांव मडलॉगर म्हणून काम करता, जिओलॉजिस्ट म्हणून काम करता आसलो ऑयल रिगाचेर. 7-8 लाख रुपया म्हाका मेळटा आसले, तो 50-60 हजार जोडटालो. तेणे आपलें काम सोडलां. आमचो विश्वेश आहा, तेणी आदी IT कंपनीन काम करता, तो वर्क फ्रॉम होम, तेका तेजी सॅलरी आसलेली. सो अशें ना की आमी पयशांक लागून काम करता, नाजाल्यार पयशांक लागून पॉलिटिक्सान येवपाक सोदता. आमकां पॉलिटिक्सान येवपाक इंट्रस्ट ना. आयज आमच्या फॅमिलीक सोडून आमी हांगा आसा. आमकां आमचें दिसता आमच्या फॅमिली वांगडा आमी टायम घालोवपाचो, तेंच्या वांगडा रावचें, एन्जॉय करपाचें. आमकांय दिसता आमी केन्ना तरी 10-11 न्हिदपाचें म्हणून एवरीडे 2-3 जाता, सकाळी उठ परते तेंच रुटीन. आमकांय दिसता केन्ना तरी हॉलिडे घेवचें, सुशेग रावचो. आमकां चवथीक पासून हॉलिडे नासता, आमकां दिवाळेक पासून हॉलिडे नासता, कित्याक आमकां खंय ना खंय तरी चेंज घडोवपाक जाय, ही क्रांती घडोवपाक जाय. आनी जे गोंयकार वॉयसलेस आहा तांकां वॉयस दिवपाक जाय. व्हेरी इम्पॉर्टंट, वॉयसलेस गोंयकारांक वॉयस दिवपाक जाय. हांगा एकट्याचे पासून जर कितें प्रॉब्लम जालो जाल्यार आख्खो गांव तेच्या वांगडा रावपाक जाय पळय, ही सिस्टम आमकां क्रिएट करपाक जाय. पॉलिटिक्स मागीर पयलीं गांव युनायट जावपाक जाय, आनी गांवकारांक लागून, गोंयकारांक लागून दुसरो गोंयकार उबो रावपाक जाय, दुसरो गोंयकार भायर सरपाक जाय. हे सिस्टम आमकां क्रिएट करपाक जाय, ट्रेडिशन करपाक जाय, कल्चर करपाक जाय. या आनी कितें क्वेश्चन्स? आनी तुमकां सांगपाक सोदता, रेव्होल्युशनरी गोवन्स हे अशेंच फॉर्म जावंक ना. हेच्या फाटल्यान हजारांनी भुरगे काम करतात, डे नायट काम करतात. सॅक्रिफायसीस आसा भुरग्यांचे, पर्सनल लायफ, फायनान्शियल लायफ, तुजे करियर, सगळ्यात भरपूर म्हणजे तुमी चिंतूंक पासून नासतले पळय त्या लेवलाचे सॅक्रिफायसीस भुरग्यांनी दिला, आनी हे रेव्होल्युशनरी गोवन्स बिल्ड जाला. सो हे सॅक्रिफायसीस तुमच्या कडेन मागता, हांव पांया पडोन मागता की हे जे भुरग्यांचे सॅक्रिफायसीस आहा ते तुमी वेस्ट घालोव नाका. तुम्ही रिस्पॉन्सिबल रेव्होल्युशनरी म्हणून बिहेव करा. फाल्यां तुमची एक मिस्टेक आख्खे आमचे जे सॅक्रिफायसीस आहा पळय ते काबार करपाक शकता. प्लीज नोट, तुमचो एक व्हिडिओ, तुमची एक मिस्टेक आमचे सगळे एफर्ट्स काबार करपाक शकता. कित्याक तुम्ही रेव्होल्युशनरी गोवन्साचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या गांवांत वावरतले. सो तुम्ही मिस्टेक करता ती डायरेक्ट आमकां अफेक्ट करतली, ती फूल गोंयच्या फॅमिलीक, RG फॅमिलीक अफेक्ट करतली. सो प्लीज बी रिस्पॉन्सिबल. आनी वायलन्स केन्नाच करू नका. झिरो वायलन्स. आमी अजून मेरेन कोणाक इतल्या घाटयांच्या अगेन्स्ट आमी मुवमेंट केला, पूण केन्ना एका घाटयाक हात लागना, केन्नाच लागना, आनी लावचें बी ना. आमकां वायलन्स करपाचो ना, तुमीय करू नाका. आमी लेटर्स घालया, RTI घालया, पंचायतीन वचून ग्रामसभा अटेंड करया, आनी आमचे जे डेमोक्रेटीक रायट आसा इन बाय कॉन्स्टिट्युशनल वेन आमी फायट आनी हे रेव्होल्युशन झगडया. या आनी कितें क्वेश्चन्स? या सो देव बरें करूं. थँक्यू. आनी आमी जानेवारीच्यान डोर टू डोर करतले. म्हाका दिसता तुमचे भितरले मॅक्झिमम लोक डोर टू डोर कॅम्पेन जी आसा आमची ती जॉयन जातले, आनी घरान अवेरनेस करतले, आनी आमचे जे गोंय आसा ते परते रिबिल्ड करपाक आमकां हेल्प करतले. देव बरें करूं. थँक्यू.